मित्रांनो, एखादी कार बनवणारी जी कंपनी असते ना, ती कार बनवत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करते हे आपल्याला देखील ज्यावेळेस आपण ती कार घेतो त्यावेळेस लक्षात येतं. पण आज जी गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ना, तो व्हिडिओ तुम्ही खास करून पाहावा. कारण की ह्या गाडीमध्ये जे पण फीचर्स आज मी तुम्हाला सांगणार आहे ना, एकदम बारकाल्या ज्या गोष्टी आहेत, छोट्याल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ह्या गाडीमध्ये तुम्हाला ज्या फीचरच्या स्वरूपात ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की स्कोडाची ही जी कोडियाक गाडी आहे, ही गाडी किती कॅपेबल आहे, किती फीचर्स आहे आणि किती छोट्या छोट्या गोष्टींचा स्कोडा कंपनीने विचार केलेला आहे. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विधाटे. तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. तर स्कोडाने आपल्याकडे पाठवलेली आहे स्कोडा कोडियाक गाडी 4x4 मध्ये आहे. भरपूर अशा गोष्टी गाडीबद्दल आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे ह्या गाडीच्या संदर्भात. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही आहे स्कोडा कोडियाक गाडी. जर पाहिली ना, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही डिझाईन पाहिलं तर एकदम सिम्पली आणि क्लेवर जे डिझाईन आहे ह्या गाडीचं तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे ओव्हरऑल लाईनिंग वगैरे जर पाहिली, फिट अँड फिनिश लेवल पाहिली, एकदम प्रॉपर तुम्हाला या गाडीची इथे पाहायला भेटते. त्यानंतर फ्रंट साईडला जर पाहिलं तर नवीन जी स्कोडाची ग्रिल आहे ही तुम्हाला इथे पाहायला भेटते. क्रोमचं वर्क झालेलं आहे, बट क्रोमचं वर्क तुम्ही जर पाहिलं ना, तर कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की जास्त झालेलं आहे. एकदम मिनिमलिस्टिक जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. फ्रंट साईडला जर पाहिलं तर 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो इथे कॅमेराज मिळून जातात. फ्रंट पार्किंग 4 सेन्सर मिळून जातात. बंपरवरती स्कोडाचा लोगो तुम्ही पाहू शकता. सो फ्रंटने जर पाहिलं ना, जे डिझाईन आहे एकदम प्रॉपर डिझाईन आहे. त्यानंतर इथे जर आपण आलो तर LEDजमध्ये हेडलॅम्प आहे, DRLs मिळून जातात. इथे फोग लॅम्प देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथे वॉशर देखील आहे. फोग लॅम्प ज्यावेळेस तुम्ही स्टेअरिंग टर्न करताना त्यावेळेस एकदम प्रॉपर जो व्ह्यू आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. इथे जर पाहिलं एअर इनटेकसाठी, म्हणजे जी हवा आहे ती जाण्यासाठी जागा देखील देण्यात आलेली आहे. त्यानंतर साईडने जर आपण आलो तर स्कोडा कोडियाक जर पाहिली तर गाडी आधी ज्यावेळेस डिझेल इंजिनमध्ये यायची ना, त्याप्रमाणे डिझाईन जे आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. पण आता गाडी पेट्रोल इंजिनमध्ये असणार आहे, त्यामुळे ओव्हरऑल परफॉर्मन्स देखील चेंज झालेला आहे. बट फीचर्स ॲड करण्यात आलेले, कारण की ह्या गाडीची जर ऑनरोड किंमत पाहिली तर 46 ते 47 लाख रुपये जुलै 2024मध्ये ह्या गाडीची जर पाहिली तर किंमत आहे. आता ह्या किमतीमध्ये तुम्ही जर विचार करत असाल, तुम्ही म्हणणार की आम्ही MG हेक्टर घेऊ, 7 सीटरमध्ये टोयोटा फॉर्च्युनर देखील आहे. पण ह्या गाडीचे तुम्ही फीचर्स आता मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवतो, ते पाहिल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येऊन जाईल की फीचर लोडेड, टेक लोडेड गाडी काय असते. त्यानंतर इथे जर पाहिलं, ही क्रोमची लाईन आहे ना पूर्णपणे कव्हर झाली आहे ग्लास एरिया, म्हणजे A पिलरपासून C पिलरपर्यंत. त्यानंतर डोअर हँडल जर पाहिले तर याच्यामध्ये तुम्ही जर असा हात घातला ना तर ड्रायव्हर साईडला को ड्रायव्हर साईडला सुद्धा तुम्हाला जे म्हणजे गाडी ही लॉक अनलॉक होऊन जाते. हे चांगलं फीचर आहे. बाकी 18 इंचचे जे अलॉय व्हील आहेत हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आय विश थोडंसं डिझाईन चेंज करायला पाहिजे होतं. डिझेल ज्यावेळेस बंद करण्यात आलं, त्यानंतर पेट्रोलमध्ये ज्यावेळेस ही गाडी लॉन्च करण्यात आली ना, तेव्हा थोडंसं जे डायमंड कट अलॉय व्हील ह्या टाईपमध्ये जर डिझाईन दिलं असतं तर लुक नक्कीच चांगला आला असता. बट हे देखील काय खराब नाही आहेत, चांगले दिसतात. डिस्क ब्रेक यूज झाले फ्रंट आणि रिअर साईडला. त्यानंतर इथे जर आपण आलो टायर साईड 235-55 R18चे जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात. डावीची गाडीची जर ड्रायव्हिंग हँडलिंग क्वालिटी पाहिली ना, जबरदस्त आहे. आणि स्कोडा ओळखली जाते त्यांच्या खास फीचरसाठी. आता रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्ही नॉर्मली गाड्यांमध्ये मागच्या बंपरवरती पाहिले असेल, बट इथे जर पाहिलं ना तर जे सेन्सर आहे ते तुम्हाला इथे देखील देण्यात आलेले, जे की तुम्हाला टाईट पार्किंग पोझिशन असेल, खूप सारं ट्रॅफिक झालेलं आहे, अशा ठिकाणी जे हे फीचर्स आहे हे नक्कीच कामाचं आहे. बाकी LEDजमध्ये टेल लॅम्प मिळून जातात. कुशाकची बॅजिंग आहे. इथे जर पाहिलं तो 4x4ची बॅजिंग आहे. येस, ही गाडी 4x4मध्ये असणार आहे. त्यानंतर वरती शार्क फिन अँटेना आहे. इथे जर पाहिलं स्पॉयलर आहे. अगेन ब्लॅकमध्ये इथे थोडंसं वेगळं जे डिझाईन ते करण्यात आलेलं आहे. गाडीचे तुम्ही कुठल्याही मटेरियल जे तुम्ही जर हात लावला ना तर देखील तो जो फील आहे तो एकदम वेगळा आहे. सो बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे हा सगळ्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. आपण एकदा आहे ना गाडीचं जे इंजिन आहे ते पाहून घेऊया, कारण की तुमच्या खिशामध्ये जर चावी असेल ना तर गाडी जे आहे ते फक्त तुम्हाला इथे जर तुम्ही हात घातला तर डोअर हँडलमध्ये तर गाडी जे आहे ते लॉक अनलॉक होऊन जाते. बाकी हायड्रॉलिक्स जे स्टड आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. आता TSI इंजिन आहे, 2 लिटरचं TSI इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. 4 सिलेंडरचा सेटअप आहे. 190 PS आणि 320 न्यूटोमीटरचा टॉर्क ही गाडी जनरेट करते.
ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये असणार आहे DSG गिअरबॉक्स, म्हणजेच ड्युअल क्लच ट्रान्समिशन जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही जर इंजिन कंपार्टमेंट पाहिलं ना, एकदम प्रॉपर या ठिकाणी इंजिनची फिटमेंट असेल, एअर फिल्टर असेल, बॅटरी असेल, फ्यूज बॉक्स असेल, किंवा इथे जर पाहिलं ना एकदम प्रॉपर पद्धतीनं जे इंजिनचं सेटअप आहे हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता मायलेजची जर गोष्ट झाली तर जवळपास मी ही गाडी आहे ना एक 500 ते 700 किलोमीटर चालवली, अराऊंड 600 किलोमीटर झालेलेच माझे. तर हायवेजवरती एक 12 ते 14च्या दरम्यान तुम्ही पेट्रोल इंजिनमध्ये हायवेजवरती गाडीचं जे मायलेज आहे ते काढू शकता बरं का. सिटीमध्ये ते ड्रॉप होतं, एक अराऊंड 9 ते 11च्या दरम्यान तुम्ही सिटीमध्ये ह्या गाडीचं जे मायलेज आहे ते घेऊ शकता. गाडी फक्त पेट्रोल इंजिनमध्येच असणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली, गाडीची कीज जर पाहिली अशी काही कीज येऊन जाते, आणि कीज आहे ना म्हणजे एक प्रीमियम फील आहे बरं का. आणि याच्यामध्ये तुम्हाला फीचर जर पाहिलं तर अनलॉक बटन जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर विंडो जर पाहिल्या त्या डाऊन होऊन जातात, 4 विंडो डाऊन होऊन जातात, आणि हे जे सनरूफ आहे हा देखील ओपन होऊन जातो थोडासा. त्यानंतर लॉक बटन जर प्रेस केलं तर अगेन ज्या विंडो आहेत त्या वर येऊन जातात. पण हे झालं. तिसरं बटन जर पाहिलं तर तिसरं बटन याच्यासाठी देण्यात आलेलं आहे, बूट तुम्ही ॲक्सेस करू शकता. सो इलेक्ट्रिकली जो बूट आहे हा बटनावरती देखील तुम्ही ऑपरेट करू शकता. परत जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर जो बूट आहे हा इलेक्ट्रिकली क्लोज होऊन जातो. सो हे फीचर जर पाहिलं नक्कीच कामाचं देण्यात आलेलं आहे. बाकी फिट अँड फिनिश लेवल गाडीच्या एकदम जबरदस्त आहे. तुम्ही गाडीच्या कुठल्याही पार्टला हात लावा, म्हणजे कार मॅन्युफॅक्चर ज्या कार बनवतात ना तर कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतात हे या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. एकदम प्रॉपर जे डिझाईन आहे हे देण्यात आलेली. इथे जर पाहिलं इथे देखील सॉफ्ट मटेरियल आहे, इथून तुम्ही बूट ॲक्सेस करू शकता. 4 पॉवर विंडोचे कंट्रोल आहे. इथे जर आपण आलो तर मेमरी फंक्शनसोबत तुम्हाला जे सीट आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे. 12 वे ॲडजस्टेबल जे सीट आहे हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. इथे जर पाहिलं ब्रेक आणि रेस पॅडल देण्यात आलेला आहे. त्यानंतर Volkswagen स्कोडाच्या गाड्यांमध्ये तुम्हाला जे हेडलॅम्पचे लेवल आहे ते म्हणजे हेडलॅम्प जे आहे ते तुम्ही इथनं ऑपरेट करू शकता. पॅनोरॉमिक जो सनरूफ आहे हा तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे, जो की भरपूर मोठा आहे. तो देखील मी एकदा तुम्हाला दाखवतो. आपण आतमध्ये बसूया, कारण की आतमध्ये देखील भरपूर असे फीचर्स आहेत हे गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. गाडीचं जर स्टार्ट स्टॉप बटन पाहिलं तर ते इथे देण्यात आले. नॉर्मली तुम्ही जे बटन आहे इथे जर पाहिलं तर चावी लावण्याची जागा असते, बट इथे बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. ओके, सो असं काय स्टेअरिंग व्हील आहे. इथे जर पाहिलं ही स्क्रीन आहे, इथे देखील स्क्रीन देण्यात आलेली आहे. जर रीड करण्यासाठी जर पाहिले ना एकदम परफेक्ट ही स्क्रीन आहे बरं का. इथे तुम्ही स्पीड पाहू शकता, त्यानंतर किलोमीटर. बाकी हे जर पाहिलं तर इथे जे ड्रायव्हर आणि मागच्या साईडचे पॅसेंजर आहे त्यांनी सीट बेल्ट लावला आहे की नाही हे सुद्धा डेडिकेटेड रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. फ्यूल किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातं. बाकी ॲडासचे जर फीचर्स पाहिले तर हे या गाडीमध्ये मिसिंग आहे. आय विश ॲडासचे जे फीचर्स आहेत हे या गाडीमध्ये असायला पाहिजे होते. बाकी ही स्क्रीन, आता ही स्क्रीन जर पाहिली ना तर ऑन दी वे ज्या तुम्ही गाडी चालवताना ही थोडीशी छोटी जाणवते. आता सध्याच्या कारमध्ये जर पाहिलं तर 10-12 इंचचे ज्या स्क्रीन आहेत ते यायला लागलेले आहेत. सो आय विश याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट अपडेटमध्ये ही जी स्क्रीन ही देखील मोठी येऊन जाईल. बाकी 360 डिग्री कॅमेराचं फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं, जे की एकदम चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर जो व्ह्यू आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. फ्रंट साईडचा जो ओव्हरऑल व्ह्यू आहे हा तुम्ही पाहू शकता. रिअर साईडचा व्ह्यू असं काय देण्यात आले. क्लिअरिटी नक्कीच चांगली आहे. टच म्हणजे जो फील आहे हा नक्कीच चांगला आहे. बाकी स्टेअरिंग व्हीलवरती येऊया आपण. इथे जर पाहिलं तर लेदरने रॅप केलेलं स्टेअरिंग आहे. मॅन्युअली जे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला जो ॲडजस्टमेंटचा ऑप्शन आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर बाकी इथे जर पाहिलं तर 3 वे जे क्लायमेट कंट्रोल आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. म्हणजेच को ड्रायव्हर साईडला वेगळं टेम्परेचर पाहिजे, ड्रायव्हरला वेगळं टेम्परेचर पाहिजे, आणि रिअर साईडला जे बसणार आहेत त्यांना सुद्धा इथनं जे आहे ते तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता. आता मागच्या साईडला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. बाकी हा जर पोर्शन पाहिला ना पूर्णपणे सॉफ्ट टच मटेरियल आहे. इथे सुद्धा सॉफ्ट टच मटेरियल आहे. इथे ग्लॉसी ब्लॅक आहे. इलेक्ट्रॉनिक IR तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे. पॅनोरॉमिक जो सनरूफ आहे हा या गाडीमध्ये देण्यात आले, जो की ऑलमोस्ट जो सेकंड रो आहे ना हा कव्हर करतो, जो की एक चांगली गोष्ट आहे. बाकी इथे जर आपण आलो तर ज्या लाईट्स आहेत त्या LED लाईट्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. बाकी इथे एक व्हेनिटी मिरर आहे विथ लाईट. इथे सुद्धा तुम्हाला एक व्हेनिटी मिरर विथ लाईट जो आहे तो देण्यात आलेला आहे. सीट क्वालिटी जर पाहिली ती देखील चांगली आहे. ग्लव बॉक्स जर पाहिला हा देखील तुम्हाला ठीकठाक साईजचा जो आहे तो मिळून जातो. बाकी सेंटर कॉन्सोल जर पाहिला तर असं काय देण्यात आले. स्कोडा 4x4 ची बॅजिंग आहे. इथे जर पाहिलं पार्किंग, रिव्हर्स न्यूट्रल, ड्राईव्ह
आणि मॅन्युअलमध्ये सुद्धा तुम्ही कन्वर्ट करू शकता. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. बाकी इथे जर आपण आलो तर इथे जे ड्रायव्हिंग मोड आहे ते देण्यात आलेले आहे. सो इथनं तुम्ही जे ड्रायव्हिंग मोड आहे ते देखील सिलेक्ट करू शकता. इथे देखील भरपूर अशा जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. सो लॉक अनलॉक असेल, पार्किंग कॅमेरा असेल. सो इथे जर पाहिलं तर एसीचे जे कंट्रोल आहेत ते देण्यात आलेले आहेत. व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला फ्रंट 2 ज्या व्हेंटिलेटेड सीट आहेत ह्या कूल आणि हिटेड ऑप्शन सोबत जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. भरपूर असे बटन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. सो फ्रंट साईडला जर पाहिलं तर भरपूर असे जे फीचर लोडेड गाडी ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि जर एअरबॅग पाहिलं तर 9 एअरबॅग्स तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात. आता रिअर साईडला आपण पाहूया की काय काय फीचर देण्यात आलेले आहेत. आणि ह्या गाडीचा अजून एक फीचर म्हणजे काय माहिती का, डोअर प्रोटेक्टर जे शिल्ड आहेत हे देण्यात आले. सो इथे जर पाहिलं तर हे जे ज्यावेळी तुम्ही डोअर ओपन करता दुसऱ्याच्या साईडला म्हणजे साईडला जर दुसरी कुठली गाडी असेल तर त्याला हे डोअर जे आहे ते टच होत नाही आणि कुठलाही स्क्रॅच पडत नाही. कारण की हे जर मटेरियल पाहिलं रबरचं मटेरियल आहे आणि तुम्ही जर डोअर क्लोज केला तर ॲटोमॅटिक जे आहे ते आतल्या साईडला हे निघून जातात. रिअर साईडला सुद्धा जे हे प्रोटेक्टर गार्ड आहेत हे सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा एकदम प्रॉपर पद्धतीने जेव्हा तुम्ही डोअर क्लोज करता हे क्लोज होऊन जातात. असं काही सीट आहे. आता ह्या सीटचं जर तुम्ही पाहिलं तर हे अशा प्रकारे देण्यात आलेले. आता हे काय हे मी तुम्हाला दाखवतो कारण की फीचर लोडेड गाडी आहे आणि काही जे फीचर्स असतात ना हे तुम्हाला खूप कमी गाड्यांमध्ये पाहायला भेटतात. त्यापैकीच हे फीचर जर पाहिलं तर हेडरेस्टवरती तुम्हाला हे जे 2 सपोर्ट आहे हे देण्यात आलेले आहेत. इन केस तुम्ही लॉंग जर्नीसाठी चाललेला आहात, थकलेला आहात, तुम्हाला थोडासा आराम करायचा आहे, पुढे ड्रायव्हर गाडी चालवत आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही रिलॅक्स देखील करू शकता आणि तुमचं जे हेड आहे हे देखील एकदम परफेक्ट राहतं. सो असं फीचर जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. बाकी फ्रंट साईडने ओव्हरऑल जो व्ह्यू आहे हा असा काय तुम्हाला या गाडीचा पाहायला भेटतो. मागच्या साईडला जर आपण आलो तर इथे AC वेन्स आहे आणि इथनं देखील तुम्ही जे टेम्परेचर आहे हे इथनं सेट करू शकता, जे की माझ्या मते नक्कीच कामाचं आहे. 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. फ्रंट साईडला सुद्धा जे Type-C पोर्ट आहेत हे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. रिअर साईडला देखील सीट आहे थर्ड रोला. बाकी याच्यामध्ये ना तुम्ही जे व्यक्ती आहेत त्या ॲडल्ट नाही बसू शकत, छोटाली जी मुलं आहेत ती याच्यामध्ये बसू शकतात. बाकी इथे जर पाहिलं तर जे सनशेड आहे हे सुद्धा डेडिकेटेड तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत, जे की माझ्या मते एक चांगले जे फीचर्स आहे, कामाचं फीचर हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. बाकी इथे सेंटरला जर पाहिलं तर 3 व्यक्ती गाडीमध्ये बसू शकतात बरं का, कुठलाही विषय नाही. हा सेंटर जर पॉईंट पाहिला, हा थंब हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे, बट गाडीमध्ये 3 व्यक्ती बसू शकतात. तेवढा स्पेस या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर गाडीचा बूट स्पेस, तर इथे रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे आणि इलेक्ट्रिक जो टेलगेट आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. 220 लिटरचा बूट स्पेस आहे. तिन्ही जरी रो तुम्ही यूज करत असाल तर 220 लिटरचा मिळून जातो. जर तुम्ही 5च व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल तर अशा वेळेस आहे ना तुम्ही हे जे सीट आहेत अशा पद्धतीने खाली पाडून जो सीट आहे म्हणजे जो बूट स्पेस आहे हा देखील मोठा करू शकता. इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे जे स्पॅनर आणि स्पेअर व्हील आहे हे तुम्हाला इथे खालच्या साईडला देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता. आणि हे जर पाहिलं ना म्हणजे ओव्हरऑल फिट अँड फिनिश जर पाहिलं ना प्रत्येक मटेरियलची एकदम प्रॉपर तुम्हाला इथे पाहायला भेटते. इथे जर पाहिलं फर्स्ट एडसाठी जो बॉक्स आहे हा देखील देण्यात आले. याच्या खालच्या साईडला फर्स्ट एड बॉक्स आहे. इथे 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट हा इथे देण्यात आलेला आहे आणि इथे बटन आहे. सो हे बटन जर तुम्ही प्रेस केलं तर अशा पद्धतीने तुम्ही जो बूट आहे हा क्लोज देखील करू शकता. तर मित्रांनो, आता खरी मजा जर पाहिली तर ही गाडी चालवण्यात आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि मी देखील ज्या एरियामध्ये आलेलो आहे तिथे देखील बऱ्यापैकी जो खराब रोड आहे हा आहे, पण 4x4 आहे त्यामुळे बऱ्यापैकी कॅपेबल गाडी आहे बरं का. पण खूप जास्त ऑफ रोडिंग तुम्ही जर करायचा विचार करत असाल म्हणजे ॲज खूप खराब रोड आहे आणि थार वगैरे ह्या गाड्या जर त्या टाईपच्या जर तुम्हाला ऑफ रोडिंग करायचं असेल तर थोडंसं या गाडीमध्ये ती गोष्ट नाही आहे. कारण की ही गाडी ज्या गोष्टीसाठी बनवली गेलेली आहे ना तर ती आहे ओव्हरऑल एक स्मूथ ड्रायव्हिंग प्लस जी युरोपियन कंट्रीमध्ये जसं परफॉर्मन्स पाहिजे त्यानुसार तुम्हाला जे ओव्हरऑल ड्रायव्हिंग आहे ह्या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. सस्पेन्शन चांगले बरं का, पण ज्या वेळेस असे मोठाले खड्डे येतात ना तर लगेच तिथे तुम्हाला जाणवतं की आवाज येतो सस्पेन्शनमधून. तर हा एक या सस्पेन्शन या गाडीच्या बाबतीत आहे. बट ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल रोडवरती ही गाडी चालवता ना तर अशा वेळेस तुम्हाला जास्त काय जो प्रॉब्लेम हा येणार नाही आहे. ड्रायव्हिंग गाडीची एकदम जबरदस्त आहे. पण पेट्रोल इंजिन आहे. आय विश डिझेल इंजिन स्कोडाने कंटिन्यू करायला पाहिजे होतं,
बट आता पेट्रोल इंजिन आहे, TSI इंजिन आहे, पॉवर फिगर चांगली आहे, बट तो जो स्टार्टिंगचा जो टॉर्क आहे आणि ती जी पॉवर आहे ना, ही थोडीशी ह्या इंजिनमध्ये मिसिंग आहे बरं का. कारण की पेट्रोल इंजिन आहे, त्यामुळे तो जो पिकअप घेण्यासाठी थोडासा वेळ आहे ना, हा ह्या इंजिनला लागतो. तसं डिझेल इंजिनमध्ये अजिबात नसतं. त्यामुळे तो एक या गाडीमध्ये आहे बरं का. बट एकदा गाडी पिकअप घेण्यासाठी सुरुवात झाली ना, की मग गाडी कुठेही थांबत नाही. ऑलमोस्ट 100चं जे स्पीड आहे हे कशी अचीव करते हे तुम्हाला देखील लवकर लक्षात येत नाही. तर अशी काही म्हणजे जो परफॉर्मन्स आहे इंजिनचा तो तुम्हाला नक्कीच चांगला भेटतो. आणि आता स्टेअरिंगचा काय विषय माहिती आहे का, स्टेअरिंग ही एकदम रिस्पॉन्सिव्ह आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हायवेजवरती जाता, हाय स्पीडला जाता, त्यावेळेस हेवी होऊन जाते. सिटीमध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी लाईट स्टेअरिंग तुम्हाला या गाडीचं पाहायला भेटतं. आणि जे ॲक्सलेशन वगैरे आहे गाडीचं एकदम परफेक्ट, NVH लेवल नेक्स्ट लेवल आहे, कुठलाही विषय नाही. म्हणजे तो जो एक फील आहे ना गाडीमध्ये, तो तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच जाणवतो. आणि जो थ्रो आहे रात्रीच्या वेळेस तो देखील चांगला आहे. बाकी सर्व गोष्टी एकदम परफेक्ट काम करतात बरं का. म्हणजे ब्रेकिंग सिस्टीम असेल, बाकी जर आपण टर्न घेतो त्यावेळेस गाडीची स्टेबिलिटी वगैरे असेल, एकदम मख्खन आहे, कुठलाही विषय नाही. आणि 4x4 तर मी काही जास्त चालवण्याची वेळ माझ्यावरती आलेली नाही आहे. बाकी कधी ऑफ रोडिंगचा जर सेशन असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला या गाडीबद्दल नक्कीच सांगेल. बट 4x4 मी काही जास्त ट्राय केलेलं नाही आहे. बाकी मी ह्या गाडीबद्दल एक गोष्ट बोलू शकतो बरं का. तर ती कुठली, तर ह्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा असा, म्हणजे गाडी ज्यावेळेस आपण बाय करतो ना त्यावेळेस भरपूर लोकांना वाटतं की हा हे फीचर असायला पाहिजे होते, ते फीचर असायला पाहिजे होते. बट ही गाडी घेतल्यानंतर तुम्हाला तो जो फील आहे ना तो नेक्स्ट लेवल येऊन जातो. ऑलमोस्ट सगळेच फीचर तुम्हाला या गाडीमध्ये येऊन जातात. एक प्रीमियमनेस आहे, प्लस जो परफॉर्मन्स आहे इंजिनचा तो चांगला भेटतो. आणि एक कम्प्लीट पॅकेज आपण जर बोललो या गाडीचं तर नक्कीच ही गाडी आहे. काही फीचर मिसिंग आहे, जसं की ॲडासचे फीचर. आजकालच्या भरपूर गाड्यांमध्ये आपण ॲडासचे फीचर पाहिलेले. या गाडीमध्ये ॲडासचे जे फीचर्स आहेत ते असायला पाहिजे होते. आणि बाकी काही स्क्रीन जर पाहिली तर म्हणजे ही जी मिडलची स्क्रीन आहे, वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला ही सपोर्ट करते, पण तरी देखील थोडीशी मोठी असायला पाहिजे. काही फीचर्स ॲड करायला पाहिजे. ह्या गाडीमध्ये ती स्क्रीन पाहिल्यानंतर थोडंसं बेसिक ही स्क्रीन वाटते आत्ताच्या तुलनेमध्ये, जे आपण गाड्या येत आहेत ना त्याच्या तुलनेमध्ये. तर असा काही रिव्ह्यू होता. गाडी चालवण्यासाठी तर एकदम परफेक्टच आहे. सस्पेन्शन चांगल्या प्रकारे काम करतात. स्कोडाचे सर्व्हिसबद्दल आपण थोडंसं बोलूया. स्कोडाचे सर्व्हिसबद्दल बोललो तर मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर अशी बदनाम आहे स्कोडा. बट आता ते बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट करत आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा चांगले जे काम आहे ते केलेले आहे. त्यामुळे या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला वॉरंटी ऑफर चांगली भेटते. सर्व्हिस पॅकेज देखील तुम्ही, त्यांचं एक पॅकेज असतं त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि व्यवस्थित गाडी चालवली, एक हाती गाडी ठेवली तरी देखील तुम्हाला मग सर्व्हिसमध्ये जास्त काही प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही. एक रेग्युलर सर्व्हिसिंग जर तुम्ही केली तर या गाडीची सर्व्हिसिंग कॉस्ट पाहिली तर एक अराऊंड 15,000 ते 25,000 रुपये सर्व्हिसिंग जी कॉस्ट आहे ती येऊ शकते. तर असा काय रिव्ह्यू होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत, तुमच्या रिलेटिव्ह असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.